या गव्हर्नमेंटला बरेचदा याच्याबद्दल आम्ही माहिती दिली होती की आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत व्यवस्थित मांडण्याकरता आम्हाला वेळ द्या. अनफॉर्च्युनेटली म्हणजे हे असं म्हणायला काही हरकत नाही की ही सरकार झोपलेली आहे आणि यांनी याबद्दल कोणतीही आतापर्यंतची अशी वेळ दिलेली नाही. मध्ये मनसुखजी मांडविया जेव्हा स्वास्थ्य मंत्री होते त्यांच्यापर्यंत आम्ही ही व्यवस्थित हा 2018चा कायदा आम्ही त्यांना समजावून सांगितलं होतं. त्यांनी बऱ्याच याच्याबद्दल पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला होता. पण अनफॉर्च्युनेटली त्याच्यानंतर जे आलेले स्वास्थ्य मंत्री जे.पी. नड्डा साहेब यांनाही सुद्धा आम्ही बऱ्याचदा याच्याबद्दलची वेळ मागितली होती, पण अनफॉर्च्युनेटली त्यांनी सुद्धा याच्यात दिलेली नाही आहे. आणि आमचं मेन हे उद्देशच हा आहे की हे 2 गॅझेट आहे गव्हर्नमेंटनी वापस घ्यावे. हे जे घातक हे आहे जे आपल्या पिढीला म्हणजे नशेपासून परावृत्त करू शकत नाही, त्यांना डायरेक्ट या सगळ्या गोष्टी अवेलेबल करतात. आज आमचा औषध व्यवसाय करणारा जो रिटेल आहे याला हे सगळे म्हणजे कायद्याचे बंधन आहे. पण या सगळ्या ऑनलाईन फार्मसीला ई फार्मसीला या गोष्टीचं कोणतंही बंधन नाही आहे. ते डायरेक्टली असा माल त्यांच्यापर्यंत पोहोचवतात आहे. मेन जे आज तुम्ही बघताय की युरोप कंट्रीमध्ये हे ऑनलाईनचा फॅट पहिलेपासून आहे, खूप आधीपासून. पण तिथे कायद्याचं बंधन आहे. गेल्या कित्येक म्हणजे आज वर्षांपासून आपल्या आधीपासून सुद्धा ऑनलाईनचं हे तिथे व्यवस्थित चालू असताना तिथे कायद्याचं बंधन असल्यामुळे असा कोणताही अनुचित प्रकार त्या देशांमध्ये होत नाहीये. कित्येक देश असे आहे की ज्यांनी ही ऑनलाईनचं पर्टिक्युलर औषधाबद्दलचं पूर्णतः बंद केलेलं आहे. म्हणजे आज फक्त आपल्या भारतामध्ये आणि काही ठळक म्हणजे निवडक देशांमध्ये त्याचा वितरण सुरू आहे. आम्ही आमच्या संघटनेने त्याबद्दलचा एक अभ्यास केला आणि त्याच्यात असं आढळून आलं की या सगळ्या देशांमध्ये कायद्याचं इतकं मोठं बंधन आहे की असं कोणत्याही गोष्टी इझिली अवेलेबल होऊ शकत नाही. प्रिस्क्रिप्शन तिथे ई प्रिस्क्रिप्शन लोड केल्याशिवाय मिळत नाही. डॉक्टरांचा सुद्धा अथेंटिक तिथे हे असतं. या सगळ्या गोष्टींचा जर आपल्या इथे कायद्याने जर हे केलं तर आमचा याला ना नाही आहे. आज म्हणजे पण पर्टिक्युलरली ही माहिती करून घेणं हे आवश्यक आहे. आता दुसरा आहे हा प्रेडिटरी प्राइसिंग. तुम्हाला माहित असेल की औषधीमध्ये 2 जे कायदे बनवले गेलेले आहेत की डीपीसीओ नंतर एनपीपीए ड्रग अँड प्राइस कंट्रोल, त्याच्यानंतर एनपीपीए म्हणजे नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी. यामध्ये 2013 मध्ये हा कायदा बनला. याच्यामध्ये गव्हर्नमेंट ही रेट फिक्स करत असतं. कोणत्याही गोष्टीचं म्हणजे औषधाचं हे रेट फिक्स होत असतं. त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी येतात. एक आहे कंट्रोल कॅटेगरी, एक डी कंट्रोल कॅटेगरी. कंट्रोल कॅटेगरीमध्ये साधारण 8 आणि 16% म्हणजे 8% होलसेलरला आणि 16% रिटेलरला मार्जिन असते. आपण कुठेही कोणत्याही मेडिकलचं जरी बिल बघितलं, बिल चेक केलं तर त्यामध्ये तुम्हाला आढळून येईल की यांना 20% आणि 10%, 8% आणि 16%. डी कंट्रोल मध्ये 10% आणि 20% मार्जिन असते. या व्यतिरिक्त मार्जिन रिटेलरला आणि होलसेलरला राहत नाही. तर आता ह्या ऑनलाईन कंपन्या म्हणजे मोठ्या मोठ्या ई फार्मसीज 20% ते 30% डिस्काउंट कसं देतात. आज तुम्हाला माहित आहे की आपलाच पैसा आयपीओच्या द्वारे मोठ्या मोठ्या कंपन्या घेतात.